आता जसं ओव्हरऑल प्रमाण वाढत चाललं आहे, तसंच प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीस आढळण्याचं प्रमाणसुद्धा वाढत चाललं आहे. यामध्ये आपली बदलची जीवनशैली हा तर एक भाग आहेच, पण बऱ्याच प्रेग्नन्सीज बायकांमध्ये 30च्या पलीकडे, 35च्या पलीकडे अशा घेतल्या जातात. तर याने प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीस आढळण्याची शक्यता वाढते, ज्याला आपण जेस्टेशनल डायबिटीस म्हणतो. त्याचबरोबर वाढत्या लठ्ठपणामुळे, PCODच्या वाढत्या प्रमाणामुळे बायकांना प्रेग्नन्सी घेण्या अगोदरसुद्धा डायबिटीस असण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे प्रेग्नन्सी जर घेणार आहात, तर काही ॲनिव्हर्सरीला गिफ्ट घेण्याऐवजी किंवा त्याच्याबरोबर तुम्ही एक शुगर चेक करून पाहू शकता. मग त्यानंतर तुम्ही प्रेग्नन्सीसाठी सेफली ट्राय करू शकता. आणि दुसरं आहे, की प्रेग्नंट झाल्यानंतर आवर्जून तुम्ही तुमच्या गायनेकॉलॉजिस्टशी चर्चा करून जी योग्य तपासणी आहे प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीससाठी, ती मात्र करणं अत्यंत गरजेचं आहे.